अमरावती शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन पार पडले। यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला प्रतिकात्मक जोडे मारत निषेध नोंदविलाय। तसेच जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आलाय। निषेध असो ढोंगी बाबांचा निषेध असो अशा घोषणा परिसरात देण्यात आल्या। धीरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आलाय। तसेच त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र दुधाने यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। मध्य प्रदेशात जन्मलेल्या आणि महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसलेल्या ढोंगी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश कुमार यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर हिंदुस्थानचं आराध्य दैवत, आमचे सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल इतिहासाची खाडतोड करून, इतिहासामध्ये मोडतोड करून काही विधानं केलेली आहेत, ज्याचा इतिहासाशी कुठलाही संबंध नाही। हा बागेश्वर महाराज स्वतःला आध्यात्मिक गुरु समजतो, पण याचा अध्यात्म आणि इतिहासात दुरान्वयी संबंध नसताना महाराष्ट्रात येऊन जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांबद्दल आणि रामदास स्वामीबद्दल एक नातं तयार करण्याचं एक कुटील कारस्थान या महाराजांनी केलेलं आहे। याचा निषेध आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे करतो आहे। पण नुसतं निषेध करून प्रहार जनशक्ती थांबणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात वक्तव्य करण्याची या महाराजांची दुसरी वेळ आहे। आम्ही मागणी करतोय की या महाराजाला महाराष्ट्र बंदी करा आणि महाराष्ट्रद्रोह केल्याबद्दल, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांबद्दल असे उद्गार काढून महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करावा, तात्काळ यांना अटक करावी। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री RSSचे प्रमुख आदरणीय मोहनजी भागवत साहेब त्या ठिकाणी त्या मंचावर उपस्थित होते। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की इतिहासामध्ये असा कुठलाही संदर्भ सापडत नाही। म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा मान्य आहे की बागेश्वर बाबा खोटा बोललाय। मग जर मुख्यमंत्र्यांना मान्य आहे की बागेश्वर बाबा खोटा बोललाय तर बागेश्वर बाबांना अद्याप अटक का होत नाही, ही आमची मागणी आहे। आणि जोपर्यंत बागेश्वर बाबाला अटक होणार नाही आणि महाराष्ट्र बंदी घातल्या जाणार नाही तोपर्यंत प्रहार जनशक्ती कदापि शांत बसणार नाही, एवढं या ठिकाणी निश्चित सांगतो।